अमरावती शहर गुन्हे शाखेने घरफोडी प्रकरणात मोठी कामगिरी करत रेकॉर्डवरील सराईत आरोपी व त्याच्या साथीदाराला अटक केली। 10 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून 20,73,000 रुपयांचा सोने चांदी व रोख मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींवर 40 ते 50 गुन्हे दाखल असून चोरीचे सोने वितळून लगड तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले। ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या आदेशाने पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पंकज गोंदाने अमरावतीमध्ये राहणार आहे। बऱ्याच दिवसापासून फरार होता। त्याचा शोध घेत होता, परंतु हा वास्तव्य त्याचं घर इथं आहे, तिथेही राहत नव्हता आणि बऱ्याच ठिकाणी तो त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आलेला नव्हता। तो स्वतःचं अस्तित्व लपून फिरत असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि तो कुठल्याही प्रकारचा मोबाईलही वापर करत नव्हता। अशा वेळेस त्याला शोधणं फार जिक्रीचं झालं होतं। तेव्हा पथकाने ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करून त्याच्या मागे बातमीदार लावून आणि तो भिवंडीला राहत असल्याची माहिती प्राप्त झाली, परंतु टीम भिवंडीकडे रवाना होतात अशी माहिती मिळाली की तो एका ट्रेनने भिवंडीवरून नागपूर जात आहे। तेव्हा टीम इथून आमची भुसावळला गेली। भुसावळहून टीम रेल्वेमध्ये चढली आणि रेल्वेमध्ये त्याचा शोध घेतला असता आपल्या या मालखेडजवळ आल्यानंतर तो रेल्वेच्या एका रिझर्वेशनच्या बुकीमध्ये मिळून आला। तेव्हा त्याला ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याला इकडं ऑफिसला आणून सविस्तर त्याची चौकशी केली। चौकशी केल्यानंतर त्यांनी अमरावती शहर आयुक्तालयामधले राजापेठ पोलीस स्टेशनची 4, बडनेरा पोलीस स्टेशनची 4, नांदगाव पेठचा 1 आणि गाडगेनगरचा 1 अशा ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिलेली आहे। या सर्व गुन्ह्यातील संपूर्ण मुद्देमाल आम्ही हस्तगत त्याच्याकडून केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये त्याच्यासोबत त्याचा एक मित्र आहे आणि या गुन्ह्यांमध्ये पूर्वीही त्याचा सहकारी असलेला सागर गोपटे हा सुद्धा राहणारा अमरावतीत आहे, परंतु हाही सुद्धा इथं राहत नसून तो सध्या कारंजा लाड येथे